गेल्या 28 युगांपासून गरिबांचा देव हा विटेवर उभा आहे. मात्र याच विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या खजिन्यात गेल्या 700 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे दागिने आलेले हेच दागिने सर्वप्रथम आपण एनडीटीव्ही मराठीवर दाखवतोय. शिवकालीन असतील, पेशवेकालीन असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वाहिलेले असतील, शिंदे असतील, मराठी शाहीतील अनेक सरदारांनी विठ्ठलास अर्पण केलेले जे अनमोल सोन्याचे दागिने आहेत, यामध्ये गरसोळी असेल, पुतळा माळ असेल, नाणेमाळ असेल, कंठी कौस्तुभमणी असेल, बाजीराव कंठी असेल, असे अनेक जे विठ्ठलाचे दागिने हेच विठ्ठलाचे दागिने सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवरात्री निमित्त विठ्ठलास 9 दिवस वेगवेगळे सुवर्ण अलंकाराचे पोशाख परिधान केले जातात आणि याच पोशाखासाठी ह्या दागिन्यांची घडणावळ आणि या दागिन्यांवर झळाळी आणण्याचं काम असेल किंवा हे दागिने पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. आपल्यासोबत आहेत मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर. सर, किती जुने दागिने, किती वर्षांचा इतिहास आहे? निश्चितच हे अतिशय पुरातन काळातील दागिने आहेत. राजे महाराजांनी हे दागिने विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी अर्पण केलेले आहेत. आपण पाहिलं तर याच्यामध्ये बाजीराव कंठी असेल, कौस्तुभमणी असेल, शिंदेहार असेल, हे अतिशय पुरातन आणि अँटिक असे दागिने आहेत. असे दागिन्यांचं आपण मूल्य सुद्धा करू शकत नाहीत किंवा ते आताच्या काळात बनवू सुद्धा शकत नाहीत. त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती आणि पाचूंचा वापर केलेला आहे, सोन्याचा वापर केलेला आहे. असे हे पुरातन आणि अतिशय मौल्यवान असे दागिने आहेत. येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपण श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचरणी हे दागिने आपण परिधान करत असतोय. विशेष म्हणजे यामध्ये अनेक मोत्याचे दागिने आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये बाजूबंद असतील, एखादा कुठला असा दागिने की ज्याचं वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारे सांगता येऊ शकेल? हा शिंदेहार पाहिला तर हा 1 पदरी आणि 2 पदरी असे 2 प्रकारचे शिंदेहार आहेत. याच्यामध्ये हे पाहिलं तर मोती आहेत. हा पाचू जो आहे, असा पाचू आपल्याला पाहायला सुद्धा आताच्या काळात मिळणार नाही. जे शासकीय मूल्यांकन करायला आले होते ते सुद्धा हा दागिना पाहून चकित झाले आणि अक्षरशः त्याचं मूल्य सुद्धा करू शकत नाहीत. अशा पद्धतीचं त्यांनी या दागिन्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या माहितीनुसार म्हणजे हा भारतात दागिना हा बनू शकत नाही. जे पुरातन काळामध्ये पाश्चात्य जे व्यापारी येत होते त्याच्यामध्ये पर्शियन व्यापारी हे असे दागिने बनवण्यामध्ये निपुण होते. तर त्यांच्याकडून आपले जे राजे महाराजे आहेत त्यांनी हा दागिना बनवला असेल असं त्यांच्या मते आहे. तर हा अतिशय मौल्यवान आणि पुरातन दागिना आहे. आताच्या काळामध्ये अशा प्रकारचे हिरे त्याच्यामध्ये भेटू शकत नाही. शिंदेहार हा मराठी साहित्य सरदार शिंदेंनी अर्पण केलेला आहे असं सांगितलं जातं. निश्चितच आता प्रत्येक दागिन्याविषयी परिपूर्ण माहिती आपल्याकडे नाही, परंतु हा शिंदेहार हा शिंदे घराण्याने पांडुरंग चरणी अर्पण केलेला आहे. साधारणपणे विठ्ठलाच्या खजिन्यात पुरातन दागिने या दागिन्यांची संख्या आहे, याचं मूल्यमापन सुद्धा मंदिर समितीकडे आहे. साधारण आजच्या बाजारभावानुसार किती किंमत असू शकते? निश्चितच श्री विठ्ठलाकडे आपल्याकडे 255 असे मौल्यवान आणि पुरातन दागिने आहेत. त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेकडे 101 प्रकारचे पुरातन आणि मौल्यवान दागिने आहेत. सर्वच दागिन्यांचं आपण शासकीय मूल्यांकनकार श्री काळे यांच्याकडून मूल्यांकन करून घेतलेलं आहे. निश्चितच आता त्याची मूल्य जे आहे हे येणाऱ्या कालावधीत निश्चितच आम्ही ते शासनाकडून मान्यता घेऊन ते कळवू. परंतु ते अमूल्य असे दागिने आहेत आणि याची किंमत होऊ शकत नाही असे बऱ्याच वेळा जे मूल्यांकनकार येतात ते सुद्धा चकित होतात. याचं मूल्यांकन आम्ही करू शकत नाही अशा पद्धतीची सुद्धा त्यांची भावना आहे. परंतु येणाऱ्या कालावधीत निश्चितच शासनाकडून मान्यता घेऊन आपण त्याचं मूल्य आपण सर्वांना निश्चितच सांगू. खरं तर विठ्ठलाच्या खजिन्यात असणारे जे अनेक दागिने आहेत की ज्याचं मूल्यच होऊ शकत नाही, मात्र हाच जो खजिना आहे हा मराठी शाहीच्या इतिहासाची देखील साक्ष देतो. अध्यात्म आणि इतिहास या दोन्हींची सांगड घालत असताना जो इतिहासाचा साक्षीदार म्हणून पुढे येतोय त्याच एक परिपूर्ण उदाहरण म्हणजे गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाचा हाच सोन्याचा खजिना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर.